नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला मोठं यश मिळवत पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात छापा टाकून 535 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आलेली आहे। 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 14 जुलै 2024 रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गुप्त माहिती मिळाली की नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या MA06BG 1776 या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची तस्करी केली जाते आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून 535 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणी राहुल शांताराम पाटील वय वर्ष 33 राहणार मुटकी तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8क आणि 20B 2क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून 535 किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक चारोस्कर, अंमलदार प्रशांत उगले, पोलीस हवालदार शिंदे निकम, पोलीस शिपाई विकास वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी कारवाई। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नुकताच पिंपळगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे। त्यानंतर निरीक्षक गुरव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचत ही धडक कारवाई केली आहे। या कारवाईत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। निफाड तालुक्यातील अंमली पदार्थांविरोधातील ही अलीकडीच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून या कारवाईमुळे तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।